होय हो. मी एक साडी बघून आले, मला ते आवडले. घेऊन द्या की तेवढी मला साडी. उगाच डोकं फिरवू नको माझं. इथं महिनाभर बिलं भागून भागून माझ्या नाकात दम आलेला आहे. तू जाण लागले नवीन, मला नवीन साडी घेऊन द्या म्हणून. कशाला पाहिजे तुला नवीन साडी? दिवसभर तर घरातच असतेस ना, का तुला कुठं बाहेर जायचं आहे? बरोबर आहे तुमचं. मी कुठं बाहेर जाणार आहे? दिवसभर तर मी घरीच असणार आहे. पण मला पण काहीतरी मन आहे ना, मला पण एखादी वस्तू घ्यावी वाटते, काहीतरी आणावं वाटतं. तुम्ही एक विचार करा, एखादी स्त्री जर बाहेर जॉबला गेली आणि तिनं स्वतःसाठी काहीतरी एखादी वस्तू घेतली तर सगळं जग तिला म्हणते, आता हिचं काय, ही कमवते, ही स्वतः खर्च करणार, हिला काय कोण विचारणार आहे. पण आमचं पण काहीतरी मन असतं ना, आम्ही सगळं घर बघून सगळं बघून आम्ही स्वतःसाठी खर्च करत असतोय. हे नाही दिसत कुणाला. पण तुमच्या हे कसं लक्षात येत नाही की तुम्ही ज्या वेळेला मित्रांबरोबर पार्ट्या करता, फिरायला जाता, कपडे घेता नवीन नवीन तुमच्यासाठी, त्यावेळेला तुम्हाला महिन्याचा खर्च नाही का आठवत? आम्ही एखादी गोष्ट मागितली की लगेच तुम्हाला महिन्याचा खर्च आठवतो. तुम्हीच जर एखादं छोटंसं गिफ्ट किंवा एखादी आवडणारी वस्तू तिला आणून दिली ना, त्यातच ती खुश होते. ती तुमच्याकडं काही मागणार पण नाही. तिला माहीत आहे हो, तिचा नवरा किती त्रास सहन करतोय बाहेर. बाहेर काम करणं सोपं नाही एवढं. बरोबर आहे तुझं सायले, आमचंच चुकतंय. आम्ही ज्या वेळेला पार्ट्या करतोय, ज्या वेळेला नवीन कपडे घेतोय, त्यावेळेला ह्या गोष्टीचा कधीच विचार करत नाही. पण हा सुद्धा आम्ही विचार करायला पाहिजे होता की बाबा आपल्या बायकोला पण काहीतरी मन आहे, आपल्या बायकोला पण काहीतरी लागतंय. तिची जास्त अपेक्षा नसत्या, किरकोळमध्येच असत्या, पण त्यातनं ती खुश होत्या. हे कधीच विचार केला नाही आम्ही. पण असं आता इथनं पुढं नाही होणार. तू आता जे काय मागशील, माझ्या सुखाच्या गोष्टी सगळ्या बाजूला ठेवून मी तुझ्यासाठी आता सगळं देणार.